नमस्कार शेतकरी मित्रो, राम राम। आज दिनांक 3 एप्रिल। तर हा जो आपला तुरीचा प्लॉट आपण बघत आहात, तर हा पावसाळी लागवड केलेला खोडवा तुरीचा आपला प्लॉट आहे। यामध्ये पावसाळ्यात मुख्य पीक सोयाबीन काढून झाल्यानंतर यामध्ये आपण तुरीचं उत्पन्न घेऊन आता बाजरीचं यामध्ये आंतरपीक घेतलंय आपण। तर आपण बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपला गोदावरी तुरीचा हा खोडवा प्लॉट आला आहे। तर याला पावसाळ्यापेक्षाही खूप बुडापासून अशा प्रकारे याला ब्रँचेस आलेत। बघू शकता आपण हा तुरीचा खूप चांगला आपला प्लॉट आलाय। तर याला कीड रोग व्यवस्थापन आपण किडीच्या, अळीच्या आणि बुरशीनाशक, पाणी व्यवस्थापन आपण याला वेळेवर करून याचं कीड रोग व्यवस्थापन केले। तर सुरुवातीला पावसाळ्यात अर्धे एकर क्षेत्रावर 5 क्विंटल 60 किलो, अर्धे एकर क्षेत्रावर 2 ओळीतला अंतर 12 फूट ठेवला असता आपला हा प्लॉट 1 महिन्यानंतर आता काढणीला येईल। सध्या 50% वाद्या तयार झालेत जवळपास, आणि 50% फुलोरा अवस्थेमध्ये आपली तूर असून हा आपला आज 3 एप्रिलचा व्हिडिओ आहे। तर पाणी 1 एप्रिलपासून सारखा 3 दिवस पडतोय। तर मी महाराष्ट्रातला पहिला बीज उत्पादक शेतकरी असून मी बियाणं क्षेत्रात व्हेजिटेबल क्रॉप असू, अदर क्रॉप असू, याचं पीक लागवड करून आपण शेतकऱ्यांना, कंपन्यांना बियाणं पुरविण्याची शेती आपल्या शेतावर करीत असतो। तर शेतीविषयक नवनवीन माहिती मिळवण्यासाठी रमेश भांडगे बीज उत्पादक या यूट्यूब चॅनलला भेट देऊन आपण नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ व वाणाविषयी माहिती आपण बघू शकता। आपल्या शेतकऱ्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद, नमस्ते, राम राम।